आमच्या मेंढीला किसन देव आल्याशिवाय कोण नेतील कसं? मंडळी आताच किसन देवाला आवाज येतो. किसन देवा, किसन देवा, अरे किसन देवा, किसन देवा, अरे कृष्णिया, कृष्णिया, गेला बाई. मागे मागे सर. हॅलो हॅलो हॅलो. या लोकांना मी शासन या ठिकाणी गळण होणार आहे म्हणून होणार आहे. आज नाही होते गळणी, आता गळण नसतात होत. आता गळण नाही होणार. आता गळण एका माठ घेऊन नाही जात बाजाराला. आता नाही का पिशवीत द्यायचं त्याला पिशवीत. आता गळण माठ घेऊन नाही जात बाजाराला. आता पिशवीत द्यायचं देते म्हणून तुला खोटं बोलत. फटकन गळणीला बोलव बघ. हे मंडळी बघ कवापासून आले तर दे फटकन गळणीला आवाज. देऊच का आवाज? दे देऊच का आवाज? या तू काय नाही देत. तुला खोटं बोल तू. देऊच का आवाज? देऊच का आवाज? तुला खोटं बोल तू. खोटं बोलायचं नाही. वापी करायची नाही. टाकून कोणी करता? एखादा व्यवस पाडायचं ना तशाने. महेश महाराज केलता. कोणते महेश महाराज करी? महेश महाराज केलता. बरं ते जाऊन जवळ कवा येतीलच. अरे देवा कवा येतील. आता असं झालंय आमची मोटर पंक्चर झाली आणि तुमची गाडी चिखलात फसली. फसलाय देवा. आता म्हणून गवळण येत नाही का? येणार का द्या? अरे नाही येत देवा. कवापासून आले 4-5 घंटे झाले. अजून गवळणीचा काही पत्ता नाही. अरे तू लय बोल तू. ती गवळणीला आवाज देऊच का आवाज? दीच. ओ गवळणी, गवळणी यावर आता तुमचा ठुमका दाखवायला. बघता बघता राधे तुला कसं तरी होतंय मला. बघता बघता राधे तुला कसं तरी होतंय मला. काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे. राधे चेंडू दे चेंडू दे.
टाळी वाजवा टाळी. ज्यांना कोणाला लहान लहान लेकरांचं कौतुक पाहून बक्षीस देण्याची इच्छा असेल त्यांनी बक्षीस सुद्धा द्यावं. चला पुढचं. टाळी वाजवायचा. बाप्पा होई आओ बाप्पा राम राम हो बाप्पा राम राम. बाप्पा युवा युवा भेटेन देवाचा संशय पिटे जसं की तुम्ही मला भेटला भेटलो ते जिवंत जिवंत आ नाही म्हणजे आता किती पाऊस पडला हो मग त्याला किती लोक वाहून गेले हो लय गेले किती मेले लय मेले मग त्यात तुम्ही काऊन हो नाही म्हणजे तुम्ही मेले का नाही म्हणून जिवंत भेटला म्हणून आनंद वाटला. बरी वय काय चालू आहे का नाही बरं आहे बरं आहे का हा तुम्ही लयच आज गणगीन लावून आली. आज मी आंघोळच केली नाही तुम्ही आंघोळ करून नाही केली आज माझ्या बायकोन पाणीच भरलं नाही बायकोनं पाणी काऊन नाही बरं नळाला पाणी नव्हतं म्हणून नळाला काऊन नव्हतं पाईपात नव्हतं म्हणून पायपात काऊन नव्हतं टाकीत नव्हतं टाकीत काऊन म्हणून नव्हतं? गवार पुस्तक बाप्पा युवा नाराज झाली काय बाप्पा नाराज झालो बाप्पा तुम्ही सांगायचे मला लय गोड वाटायले काय गोड वाटाले आमच्या गावची अशी तोडकी मोडकी नळ योजना सकाळी जाऊन जाऊन पाणी हांडे येतं गेले 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 आलं गेलं आलं आलं पुन्हा 5 वाजता पाणी येणार म्हणून बाया नळाला भांडे लावून ठेवतात बरोबर आहे स्टीलचे भांडे पिताचे भांडे लोखंडाचे सोन्याचे चांदीचे अरे तिथे का स्टीलचे पितळाचे सोन्याचे चांदीचे असते का हा तिथे डबडे असते डबडे 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 आणि डबडे काय करते डबडे तर भांडण करते ना आणि येणार काय डबडे कसे भांडण करते इकडं बाया नंबरला लावते जाऊ 5 वाजता येत्या ती म्हणते माझं पुढं होतं ती म्हणते माझं पुढं होतं अशी त्याची बोला चालू होती बरं. बोला चालीची गोष्ट बाचाबाची होती बाचाबाची गोष्ट लुचालुची होती लुचालुची गोष्ट माणसं देती आणि माणसं झाल्यावर काटाकाटी अरे होती बुवा, एवढे भांडे झाले का आणि तुम्ही मग लय मोठे भांडण कोणा झाले कोणाचे तिथं काही एक होती का कोण होतं पप्पा बाई त्या खालच्या आळीची वशिती त्यावरल्या आळीची गीती दोघी नळावर भांडत होती व माय शेजारी जगे बाई दोघी नळावर भांडत होती व माय शेजारी जगे बाई दोघी नळावर भांडत होती व माय शेजारी जगे बाई दोघी नळावर भांडत होती व माय शेजारी जगे बाई त्या शितीनं घागर टेकली तिची गीतीनं उचलून फेकली
बाप्पा राम राम हो. वा वा टाळी वाजवा. टाळी वाजवत आहे. अवघड 8 वर्ष. राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला. राधा आली या गोडीला येऊन बसली या जोडीला. चल नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. चल नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला. राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. श्रीनंदाचा काना तू गवळ्याची राधा. श्रीनंदाचा काना तू गवळ्याची राधा. तुला सोडून राधिके मला दिलबर करमेना. तुला सोडून राधिके मला दिलबर करमेना. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. चला नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. श्रीनंदाचा काना तू गवळ्याची राधा. श्रीनंदाचा काना तू गवळ्याची राधा. फुललो राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला. फुललो राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. चला नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. 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 एका जणाने राधा खोटं बोलू नका कानाला. एक जणाने राधा नको खोटं बोलू कानाला. एका जणाने राधा खोटं बोलू नको कानाला. एका जणाने राधा नको खोटं बोलू कानाला. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. मन सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला. चला नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. आता नेतो घरात ये तुला माझ्या गोकुळा नगरीला. वा टाळी वाजवा एकदा. ओंकार कडोळे यांच्याकडून 51 रुपये बक्षीस या गवळणीसाठी आले. धन्यवाद. वा चैतन्य माऊली YouTube चॅनल या चॅनलवाल्या दादांनी सुद्धा या गवळणीसाठी 50 रुपये दिले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. सिस्टीमवाले दादा भगवान दादा डोंगरे यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. टाळी वाजवा गवळणीसाठी एकदा. कशी सुंदर गवळणीसाठी बघा एकदा. नजर लागेल गवळणीला. वा 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 पडशील पडशील. आमची तिथे पाहिले का कुठे गेलं काय माहित गटारात लोळायले तर. मंडळी तुम्हाला सांगू का दारू पिऊन काय होतंय. नाही नाही राहायचं मला इथं. आता लय लय वाटू झालं माझं. 7 एका सालामध्ये गेलं आणि त्यामुळे सांगा मंडळी नका होऊ व्यसनाधीन. नका होऊ व्यसनाधीन.
लेझिम खेळतच येतात आणि तूच म्हणली नव्हती का काय म्हणाले मी ध्यान कर तू काय म्हणाली होती पाण्याला जाताना काय म्हणले नाही का म्हणली पाण्याला चालले तर दारू पिऊन या अहो डोक्याच्या ठिकाणावर ठेवी जा आणि कान उघडे करून ऐकत जा. मी काय म्हणले तर काय म्हणली काय म्हणलं मी पाण्याला चालले घर उघडे कुत्र गित्र झाले म्हणून दार लावले म्हणलं तुम्ही दारू लावून नाही तरी मी विचार करत होतो आज कस काय म्हणली दारू पिऊन या तुम्हाला 1000 वेळा सांगितलं दारू सोडा दारू सोडा दारू सोडा येडे खुळे तुला का अक्कल का काय आहे का आहे मग घरी चार्जिंगला लावली चालू ना आपल्याकडे पैसे नाही आणि सोडा कोणाच्या बाबाचा आणायचा तेव्हा सोडा म्हणे ना मी मग दारू सोडा म्हणते मी दारू सोडा पण कम सोडायची दारू त्या दारू पायी 25 माणसं मेले अक्कल नाही त्यांना ओगी ओली पाणी टाकतात त्या डबल पाणी टाकावं लागतंय मी कापासून पेलं तरी मी मेलो का पाणी कमी जास्त टाकलं काय होत नाही मग ती दारू एवढी विषारी आहे म्हणून तिने 25 माणसं मेले 25 मेले कोण्या मूर्खाने सांगितलं तुला कोणा मूर्खांना सांगितलं पेपरात छापून आले पेपरात काय छापून आले त्या पेपरात दारू पायी 25 माणसं मेले म्हणून मग उद्यापासून बंद खरं दारू बंद हाय दारू पण नाही पेपर पण पेपर प्रजाला मारायला घ्यायचा उगाच काढून वाढून छापून यायला मरायला घ्यायचा का पेपर मला बुद्धी सुटली नाही त्या गळ्यात म्हणलं नाही तर कुणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं कोण देत होतं कोणी देत नव्हतं कोण देत होतं सांगा ना अजून या पट्ट्याकडे पाहावं लागलं मागं कशाला ते म्हणते भाऊ आपल्या सोबत लग्न करा दुसरी म्हणते दादा किती पैसे झाले ते जाऊ द्या इतके पैसे धरा पण आपल्या सोबत लग्न करा दादा म्हणतात लग्न करायला म्हणतात का येडे तुला काय माहित नाही असं का भाऊ दादा म्हणूनच करू घ्यायला लागतात अरे वा तुमच्या त्या दादा आणि तुमच्या त्या बहिणीवर आहे बाबा पण तुला काय कमी पडायला का दारू पिऊ नका नाही आहे का बुक्की घागर वर्षी बुडकारी तुला काय कळायचं मी काय बी करेन हा तुला काय कमी पडतं का पण बाबा मला तुमच्या घरात लक्ष्मी आली तर तुम्हाला 4 घास खायला मिळालं तर काय होत तुमच्या घरात काय नव्हतं काय होतं काय नव्हतं काय होतं सांगा ना तुझ्या डोळ्यात भाजी गेली होती का काय झालं 4 कांद्याच्या पट्ट्याकडे 4 कांद्या हो होत्या ना 4 कन्या पण तिच्यात होतं का काय दादा नसल काय जाताना पण होत्यानं 4 कांद्या हो होत्या 4 कन्या इकडून चिमणी आली तर इकडून भुरकून उडून जाय तिला काय खायला नव्हे खायला जायचं नव्हतं वा आपल्या लग्न झालं होतं वा आता काय तुझं टाकायचं घर बांधून मुक्काम करते काय आता मी उडूनच जाते ना औषधाचं पावत नवं वाटतंय मग एक काम कर ना मला भंगार मध्ये आणि शेजारल्याकडेच बघत बस अहो ते दादा साहेब तिकडचं माहिती सात आता किती सोन्यावानी संसार करतात मग आपण काय लोकांना करतो काय ते कोणी नवी हा अहो ते दादा साहेब त्या कुस्त्रीला का आपल्याला साडी घेऊन देतात तुम्ही घेतली का वा मग आता तुला साखरा चालती साखराला घेऊन देतात पुन्हा 5 वर्षांनी तुपला भाऊ असतात काय घेऊन देतील तुपल्या भावाला ड्रेस देतात आणि नाही दिलेली मला साडी खाऊ खोटं बोलती आता बघ बरं नाही आता नाही देत नाही साडी आता नाही जगून कपडे काय आणि तू काम बोलते हा तू काय पाहिजे एका तुला नवी साडी कशाला घ्यायची हा अहो माझे कपडे नीट राहते तुम्ही नाला लोळते तर तुझे कपडे असे येत
वा टाळी वाजवा. दारुडाचं रोपं घालून त्यांनी एवढं आपल्याला संदेश दिलाय की बाबा व्यसनाच्या अधीन जाऊ नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, कोणी दारू वगैरे काही पिऊ नका, एवढं त्यांनी त्या भारुडाच्या रूपातून तो आम्हाला सांगितलंय, संदेश दिलाय. लहानल्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अनिल डोंगरे यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस त्या भारुडाकरता आलंय, धन्यवाद. आणि ज्यांची गोड अशी सिस्टीम आपल्या या ठिकाणी आहे ते सिस्टीम आहे परमेश्वर भाऊ डोंगरे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस त्यांना आलंय, धन्यवाद. टाळी वाजवा. अरुण काकांकडून सुद्धा या ठिकाणी 50 रुपये बक्षीस आले, धन्यवाद. एक गुपितदान आलेलं त्यांना सुद्धा धन्यवाद. अर्जुन भाऊ डोंगरे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आले, त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद. एकदा लहानल्यांच्या मुकल्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. काय वय काय त्यांचं महाराज, त्यांच्या कलेकडे बघून तुमचे सुद्धा हात खिशाला जाऊ द्याकडे. नक्कीच हा पैसा कुठं वायाला जाणार नाही, हा पैसा एका संस्थेला जाणार आहे. त्या लहान मुलांच्या जीवनासाठी हा पैसा खर्च होणार आहे. हा तुमचा पैसा कुठेतरी वगैरे वगैरे वाईट जागेवरती जाणार नाही, एका चांगल्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे ज्यांची इच्छा होईल त्यांनी या लहान बालकांना बक्षीस देण्याची कृपा. पुंजारामजी सौर यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. माधवरावजी गायकवाड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेले, धन्यवाद. चला पुढच्या वर्गाला चला. टाळी वाजवा माधवराव. विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, हे विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना, विठूचा गजर हरिनामाचा देणारो विना. विठूचा गजर हरिनामाचा. ए बाई, आता आमचं भजन कीर्तन चालेल, कोणाला शेजारी एक तू इकडं. ओ भाऊ तुमचं भजन कीर्तन ते तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. आमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घरात तुला नेमकं झालं तरी काय? मानवरा मला घरामध्ये बदा मारायला लागले. मी लोकल म्हणते धावा वाचवा. तुमच्या भजन कीर्तनात लोकांना आवाज बी जाईना. म्हणजे बाई तुला नेमकं म्हणायचं काय? भाऊ मी या संसारात लय कटाळ. हो म्हातारपणी. मी म्हणते ना नगच पण काय रे ग? नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, हे नवरा नको ग बाई, तिला दादला नको ग बाई. बाई या वयात नवरा नको म्हणाला, तुला नेमकं झालं तरी काय? या वयात नवरा नको म्हणाल मी येडी का कोळी भाऊ? रडू नको बाई, रडू नको, तू वाटायला सांग. कोणा तोंडात सांग भाऊ? बाई तुला किती थोडे आहेत? एकच. मग त्यात तोंडात सांगितलं, दुसऱ्या तोंडात सांगितलं, मला कळायचं नाही, लोकायला कळायचं नाही. पाटकेच लुगडे तुटकीच चोळी, पाटकेच लुगडे तुटकीच चोळी. काय फट बोलायली बाई, डोळ परत लुगडं अंगावर दिसायले म्हणून फाटकेच लुगडे तुटकी चोळी. जरा चापून झोपून नेसले म्हणून नादरी दिसायले, चोळी नाही म्हणून मी तर नवऱ्याचं शर्ट घालून आले. बाई ते फाटका असावं पण नेटका असावं, त्याला धुवावं शिवावं मग लिहावं. मला सांगायला लागलाय शहाणा, येल म्हणतात मागून आला आणि भीत पाडून गेला. मी का तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही मला बदला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला बदला नको ग बाई, नवरा नको ग बाई तिला बदला नको ग बाई, नवरा नको ग बाई तिला बदला नको ग बाई. बाई ईद भर लुगड्यासाठी नवरा सोडती का? ईद भर लोकण्यासाठी हातभर नवरा सोडायला मी एवढी येडी नाही. त्याला अजून बी कारण नाही. काय कारण आहे? कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा, काय गोड लागते, काय खमक लागते, कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. नुसतं नाव घेतले की तोंडाला पाणी सुटते. हो नुसतं नाव घेतले की तोंडाला पाणी सुटते. अशी एक दिवस खाल्ल्या गोड लागते, अशी रोज काय ना कसं पोटात आकडं उठत येतं. तसं
काय बाई मग कसं अरे असा वरठाचा तवा कवा खालून जाळ लागून तवा ठेवला मग मग त्याच्यावर असं तेल टाकायचं मग अजून भाजी टाकायची मीठ टाकायचं मग असं खाली वरी खाली वरी खाली बस वरी. बस बस काय झालं लय खालीवरी केली आणि ती भाजी करपून अशी जायची भाजी करायची म्हणलं तशी भाजी करायला माझ्या हाताला का चिकन गुन्हा झाला का मग बिघडलं कुठं त्यावर तेलाची धारायचं नाही मला घातला नको ग बाई नवरा नको ग बाई मला घातला नको ग बाई हे नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. बाई नुसतं खाण्यासाठी नेण्यासाठी नवरा सोडती का नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडायला मी एवढी येडी नाही त्याला अजून बी कारण आहे. काय कारण आहे? मोडक्याच घर तुटक्याचे छप्पर मोडक्याच घर तुटक्याचे छप्पर बाई त्यासाठी पेपर वाचावा बातमी ऐकाव्या की ते आपल्या राज्याने काय सांगितलं येत्या काही वर्षामध्ये बेघराला घर मिळेल झोपडपट्टी योजना ए गप्प गप्प. काय झालं? ही योजना आणि ती योजना नको सांगू मला हा असंच आमच्या गावातलं गरम सेवक म्हणला होता कोणता सेवक गरम सेवक बाई ते गार गरम नसते ग्रामसेवक असते हो त्याच ऐकून गेलते कुठं पंचायत समितीत गेलते लगे अहो माय त्याला पंचायत समिती नाही पंचायत समिती म्हणते हो तिथंच गेलते काय म्हणला तो अधिकारी तो ऑफिसर म्हणला बाई तुझं नाव दलिंदर रेषाखाली नाही बाई तो ऑफिसर तुम्हाला दलिंदर कशाला म्हणे मग कारण हे योजना तुमच्यासाठी असतात ना आमच्यासाठी असतात त्या कस काय बरं कारण तुम्ही बीपीएल आहात ना ओ भाऊ जरा तोंड सांभाळून बोला मी नाही पित मग अनावरा पितो मी तुम्हाला पिण्याबद्दल नाही म्हणलो आता तर तुम्ही म्हणले ना तू बी पिले अहो म्हणजे तुम्ही एसी मध्ये तर एसी मध्ये नाही भाऊ आमचं घर असं झोपडीवर आहे आम्ही एसीत कसे येऊ बरं अहो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येता एसटी मध्ये नाही भाऊ एसटीत मला लय मळमळ होते त्याच्यात मी टमटमनच जात असते म्हणजे तुम्ही महिलात महिला हा ती महिला ती म्हणजे काय बायाला म्हणतात महिला हा बायाला म्हणतात महिला आणि गाड्याला म्हणतात बैला माय हे नव्हतं माहित मला हो चार भीतीचे अर्थ तुम्ही आम्हाला हेच केलं ना चार लोकात तरी नका सांगू बाई अहो बाई म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेत येताय हा तर सरळ सरळ दलिंदर सांगा ना दलिंदर तर आम्ही सगळेच येतो कोण कोण गडीवरले आण नाही तर माडीवरली ट्रॅक्टरवरले आबाईतलं की आमचं अर्ध गाव दलिंदर आहे गडीवरले अण्णा ट्रॅक्टरवाले जा तुमचं अख्खं गाव दिली तरी अख्खं गाव मग त्यांच्या पसरव जर योजना जात असतील तर तुमच्यासारख्या गरीबा पसरव का नाही बाई हाय त्या घरात राहिना का ह्याला कुठं नाही करते त्याच घरात राहिले असते ना मग बिघडलं कुठं त्या देवाला देव घर नाही मला घातला नको ग बाई नवरा नको ग बाई मला घातला नको ग बाई नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला घातला नको ग बाई. बाई संसार दुःखमुळं इकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ संसार म्हणलं की भांड्याला भांड्या लागणारच कमी जास्त होणार त्यासाठी स्त्री पुरुषांचे एकत्रित तेथे लक्ष्मी नांदे गणवणीत स्त्री पुरुषांचा मेळा भोपळा तिथे लक्ष्मी करी कंटाळ हो भाऊ तुम्ही म्हणले माझ्या ध्यानात आलं बघा आता नवऱ्याला भांडसिंग का आता नवऱ्यासोबत एकदा तर भांडणार नाही मायच्या माहिती ते बाबा काय म्हणाले काय म्हणाले ते माझ्या धिंगाणा बस करा भांडणं बस करा मग आता इथं का धिंगाणा खेळायचं का भांडणं बस करायचं तसं नाही ते म्हणायचं तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या तुमच्या बायकून नाही घेतलं तुमचं तुमच्या नाव नवऱ्याचं तुमच्या बरं बाबा तुम्ही म्हणाले घेऊ का घेऊ का घेऊ का हातभर बांगड्या माग पुढे टिचक्या काय म्हणे डुचकी नीट ऐकलं कुचक्या हातभर बांगड्या माग पुढे टिचक्या ते कुठं कार्यक्रमाला गेली की मला लागते दुचक्या ही कवाची संध्याकाळची बरं बाई आता तुम्ही घेतलं मी एक घेऊ का घ्या दारात होता आडात होते बेंडक्या कामाला दुंडक्या दुनके नाही बाई नीट ऐक दारात होता आडात होते बेंडक्या मै बाईक उशाची वन मी दादा कोणके भाऊ आता तुम्ही घेतलं म्हणून मी एक घेऊ का घ्या झेंडूचे फुल हालते डुलू डुलू झेंडूचे फुल हालते डुलू डुलू आमचे नाव दिसतात डुकराचे पिलू बाई तुम्ही एक घेतलं मग मी एक घेऊ का आता? घ्या रामनगर ते जालना पेरला लसून रामनगर ते जालना पेरला लसून मै बायको गेली लसून आणली गाढवत बसून आता तुम्ही एक घेतलं म्हणून मी एक घेऊ का घ्या दुधात दूध म्हशीचं दूध दुधात दूध म्हशीचं दूध दुधावाली साय आणि तेच नाव घेते रस प्यायलाय म्हणलं माय बाई आता तुम्ही एक घेतलं मी एक घेऊ का घ्या पडकं झोपडं बदबद गळ हा पडकं झोपडं बदबद गळ आणि मै बायको लग्नाची माझ्या मागं गोदडे घेऊनच पळत आता तुम्ही एक घेतलं म्हणून मी एक घेऊ का घ्या गाजराचा हलवा केला आणि त्याच्यात बदाम टाकले खिसून गाजराचा हलवा केला आणि त्याच्यात बदाम टाकले खिसून
आमच्या ते पिढी आवडते संडासात बसून काय तुम्ही घेऊ का घ्या शेवटचं घेतो घ्या देवळी 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 जाती सुटली देवळी 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 जाती सुटली आणि आता जर कोणी म्हणलं नाव घ्या त्याच्या तोंडात कुत्रीच मुतली एका जनार्दनी समरस झाले सद्गुरूला शरण गेले तो रस येते नाही मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई वा टाळी वाजवा जैसी स्थिती आहे तशा परीत आहे कौतुक आहे संचिताची जशी परिस्थिती असेल तसं आपल्या पती सोबत आपण आपला संसार हाकला पाहिजे त्यांनी या भारुडाच्या रूपातून आपल्याला दाखवून दिलंय कुठल्याही प्रकारचा पतीला द्वेष न देता आपण त्यांच्या सोबत जसा असेल तसा संसार हाकला पाहिजे या लहान लहान बालकांनी आपल्याला भारुडाच्या रूपातून ते सांगितलं त्यांच्यासाठी टाळी वाजवा यांच्यासाठी टाळी वाजवा ताल वाजवा संगीताला जोडणे यांच्याकडे विशेष रुपयाचं बक्षीस त्याच्याकरता आपलं धन्यवाद शंभू शेळके यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आलं धन्यवाद बाळू डोंगरे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आलं धन्यवाद आणि मग यांच्यासाठी एक जोरदार भाऊ डोंगरे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आले धन्यवाद कपड़ा देना तो अच्छा देना पैसा देना भाई कपड़ा देना तो अच्छा देना पैसा देना भाई देना भरजरी नहीं तो हो नहीं खाना देना तो अच्छा देना पैसा देना भाई खाना देना तो अच्छा देना पैसा देना भाई देना शिरापुरी नहीं तो घोड़ा देना तो अच्छा देना पैसा देना भाई घोड़ा देना तो अच्छा देना पैसा देना भाई देना मजलपुरी नहीं तो हो कहत कबीरा सुन भाई साधू करना नहीं बुरी कहत कबीरा सुन भाई साधु बात करना नहीं बुरी बात करना नहीं बुरी नहीं तो हो
बाबूराच्या रूपामध्ये त्यांनी एवढं सांगितलं की समोर त्याला बोलत असताना चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. कहत कबीरा सुनबाई साधू बात करना नाही बोली. टाळी वाजव त्याच्यासाठी एका जोरदार.